हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। नाशिकमधील आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा पसरवली। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप, तर महाजनांचा सपकाळांवर पलटवार। ठाण्यात पडणाऱ्या झाडांना सोसायटी जबाबदार, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांचा अजब दावा, तर झाडांच्या छाटणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप। पालघरमध्ये अतिवृष्टीमुळे दाभोसा धबधब्याला रौद्र रूप, मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता, धबधब्याजवळ न जाण्याच्या सूचना। मुसळधार पावसामुळे पालघरमधील सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। सूर्या नदीला पूर आल्यानं मनोरा पालघर मार्ग पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर खोडाळा रस्ता बंद, 40 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, बाहेर पडू नये असं आवाहन। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ, चिखली संगमावरील पाणी पातळी 35 फुटांवर, एकूण 56 बंधारे पाण्याखाली। मुंबईतील कबूतरखान्यांचं संजय गांधी नॅशनल पार्कात स्थलांतर करावं, आमदार राम कदम यांची विधानसभेत मागणी, तर कबुतरांमुळे फुफ्फुसांचा आजार झाल्यानं आईचा मृत्यू झाल्याची राम कदम यांची माहिती। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा, शरद पवारांकडून एका वरिष्ठ नेत्यावर चर्चेची जबाबदारी, नेत्यांची पक्षांतर्गत चाचपणी सुरू, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही, काही लोकांकडून राजकीय पतंगबाजी सुरू आहे, रोहित पवारांनी चर्चा फेटाळल्या। नवी मुंबईच्या तळोजामध्ये भीषण अपघात, अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 8 जण जखमी, अपघातानंतर कार चालक कार सोडून फरार। मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। केतन अग्रवालच्या लोहगडावरील हत्येची मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केलं होतं अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। सिया, जिचा साखरपुडा झालेला होता केतन अग्रवाल सोबत, ज्याचा मृत्यू झाला आहे, त्याची हत्या झाल्याचा आरोप होतोय, आणि त्याच सियाचं तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्यासोबत 4 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं अशी धक्कादायक माहिती आता तपासातून समोर येते। दोघांनी घरच्या अंधारात ठेवून हे लग्न उरकल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे। केतनच्या खुनासाठी दोघांनी अनेक वेब सिरीज, पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचंही कळत आहे। तर हत्येचा कट रचण्यासाठी सियानं सोनल रघुवंशी, जिनं तिच्या पतीची हत्या केलेली होती, हनीमूनला गेल्यानंतर त्या सोनम रघुवंशी प्रकरणाचा देखील अभ्यास केला होता अशी माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक अशा बाबी समोर येताना दिसत आहेत, आणि आता तर सिया गोयल हिचं आधीच लग्न झालं होतं असंही कळतंय, काय अपडेट्स आहेत? फराह, सिया गोयल जी केतन अग्रवालच्या प्रकरणात अटकेत आहे, तिच्या चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे येत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार या सिया गोयलनं आणि चेतननं 4 महिन्यापूर्वी दोघांचं लग्न उरकलं होतं अशी एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। अर्थात या बातमीवर न्यूज 18 मराठी शिक्कामोर्तब करत नाही, पण तिच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली की सिया आणि चेतनचं 4 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं, आणि त्यामुळे हे दोघेही डिप्रेशन मध्ये होते आणि केतनला संपवण्याचा कट म्हणून रचला गेला। पण हा सगळा कट रचवताना ज्यावेळेस सियाच्या दुसऱ्या फोनची हिस्ट्री चेक केली, त्यावेळेस सोनम रघुवंश जे प्रकरण आहे, ज्या सोनमनं आपल्या पतीला हनीमूनच्या तिथं नेत मारलं होतं, तिची हत्या केली होती, त्या प्रकरणाचा सखोल अभ्यास सियाने आपल्या मोबाईलवरती केला होता। त्या प्रकरणाची सगळी माहिती सियाने गुगलवरून घेतली होती। यासह अनेक पॉडकास्ट आहेत जे सियानं, क्राईमवाले काही एपिसोड आहेत पॉडकास्ट जे सियानं बघितले होते, आणि तिथून तिला या हत्येची माहिती मिळाली। अशी सगळी धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। रोज या सगळ्या प्रकरणी नवीन खुलासे होत आहेत, आणि हा नवा खुलासा की एकतर सियाचं लग्न चेतनसोबत 4 महिन्यापूर्वी झालं होतं का, आणि ह्या सगळ्या
सर्च करताना हत्येचा कट नेमका त्या दोघांनीच रचला का असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. खरं आहे अभिजित. आणि लग्न घरच्यांपासून लपवलं, मात्र त्याच्यानंतर केतन अग्रवाल सोबत साखरपुडा केला आणि मग त्याची हत्या सुद्धा केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अतिशय धक्कादायक असं बळण या प्रकरणाला आल्याचं दिसतंय. या विशेष अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एका मोठी बातमी आहे. राम मंदिर दान चोरी प्रकरणाच्या विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय. दरम्यान आंदोलनानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा पसरवली असा आरोप सपकाळ यांनी केलेला आहे. तर फडणवीस विषय भरकटवण्याचा प्रयत्न करतायत अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी फडणवीसांचा उल्लेख सुलतान असा केला. हो, निश्चित आजचा संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतोय आणि त्याच्याच औचित्यावर या मोठ्या आंदोलनाला आम्ही माफक स्वरूप दिलंय. मात्र आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशाही ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटून आहे आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीस यांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस हे त्यांचा कारभार सुलतानी आहे, आसमानी आहे आणि सुलतानी संकटामध्ये आज शेतकरी हा सापडलेला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केलेली नाही. कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून पाऊस लहरीपणा हा कुठेतरी दाखवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये वेढलेला आहे आणि या संपूर्ण संकटामध्ये महाराष्ट्राचे जे सुलतान आहेत हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे, पक्षा फोडाफोडीमध्ये लिप्त आहे. त्यांना जनतेशी, कायदा सुव्यवस्थेशी, शेतकऱ्याशी, नैतिकतेशी त्यांचा काही देणं घेणं राहिलेलं नाही. एकंदरीत दाल में कुछ काला है नाही तर सबकी सब दाल ही राम मंदिराच्या अनुषंगानं काळी आहे. ही आता आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे, लोकांना समजलेलं आहे, विश्वास लोकांचा उडालेला आहे. मात्र सरकार हे मुक्या बहिरा आणि आंधळ्याचं सोंग घेत आहे. सर, आपण पाहतो तुम्ही आंदोलन करताय त्या ठिकाणी शाबूत आहे दान देखील. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशीला हे सरकार का घाबरत आहे? पहिले 15 दिवस दिले, 15 दिवस वाढले आणि ही एसआयटी पण जी आहे ती तथाकथित आहे, फारच छपरी ठाप ही एसआयटी आहे. ही एसआयटी जी आहे त्याचं नाव गोंडस आहे आणि आज सगळे बदमाश त्यामध्ये भरलेले आहेत. तर सपकाळ यांनी जी टीका केलेली होती त्यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात पुढच्या बातमीकडे. सलग 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मिसिंग लिंकवर कोसळलेली दरड आणि कमान हटवण्यात यश आलेलं आहे. MSRDC सह सर्व संबंधित यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत असून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेतील मोठा अडथळा दूर करण्याचा प्रशासनाला यश आलंय. याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा आवटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णा, काय आता सध्या काय परिस्थिती आहे, काय अधिकची अपडेट? तब्बल 18 तासानंतर काल रात्री 10:30च्या सुमारास मिसिंग लिंक जो आहे तो सुरू करण्यात आला. अगदी पुण्याहून मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक सुरू करण्यात आलेला आहे. अगदी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना जो पहिला टनल लागतो जो मिसिंग लिंकचा, त्या टनलचं कमान जो आहे ती टनलची कमान कोसळली. अगदी दरड काल मध्यरात्री देखील जोरदार असा पाऊस पडत होता. त्या दरड खाली आल्यानंतर ती दरड जी आहे कमानीवरती आपटली आणि त्यानंतर दरड त्याचबरोबर कमान ही संपूर्ण खाली आली. त्यानंतर संपूर्ण रस्ता देखील जो आहे तो बंद करण्यात आला होता आणि 18 तासानंतर प्रगतीपथावरती MSRDC त्याचबरोबर पोलीस यंत्रणा, सर्वच यंत्रणा जी आहे ती सज्ज झाली होती आणि पुन्हा रस्ता जे आहे ती मिसिंग लिंकचे 2 म्हणजे जो मिसिंग लिंकचा जो टनल आहे, टनल नंबर 1चा पुरता 2 लेन्स आहे ते सुरू करण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहू शकतो जी कमान होती त्या कमानीचा भाग देखील आपण पाहू शकतो. अगदी मोठ्या प्रमाणात ही कमानीचा हा सिमेंटचा भाग असेल, त्याचबरोबर लोखंडी रॉड देखील जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच लोखंडी रॉडचे गॅस कटरने जे आहे ते कट करण्यात आले आणि संपूर्ण कमान जी आहे ती वेगळी करण्यात आली आणि हा मार्ग जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा जो टनलवरतून येणारा धबधबा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाहतोय, कारण मुसळधार जो आहे तो पावसाने जरी तुर्तास विश्रांती घेतली असती तरी धबधबा जो आहे तो जोरात वाहतो. त्याचबरोबर वरून येणारा दगडाचा काही भाग किंवा दगडी किंवा माती जी आहे ती पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच 2 लेन जी आहे ती सुरू करण्यात आलेल्या आहे. विशेष म्हणजे
याच दरम्यान जे आहे ते अगदी याच संपूर्ण मिसिंग लिंकच्या भागाचा काही भागांवरती देखील खड्डे पडलेले आहेत. अगदी खड्ड्यांचा भाग देखील जो आहे तो या MSRDC कडून भरण्यात आलेला असला, परंतु जी वाहनं अगदी वेगाने जे आहेत ह्या मार्गावरून जात असतात, त्यामुळे जी माती काल भरण्यात आली होती ती देखील आता पुन्हा बाहेर आलेली आहे. त्यामुळे खड्डे देखील आता मिसिंग लिंकवरती पाहायला मिळतं. एकंदरीत पाहायला गेलं तर याआधी जी मिसिंग लिंकवरती खड्डे पाहायला मिळत होते, पण पुन्हा एकदा जे आहे ते या मिसिंग लिंकच्या टनल नंबर 1 येथे जे आहे ते खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे आता प्रशासन कशा प्रकारे ह्या खड्ड्यांची देखील डागडुजी किंवा ती कशा प्रकारे भरण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण विशेष म्हणजे ज्या प्रकारे काल संपूर्ण 18 तास जे आहे ते प्रगतीपथावरती काम सुरू होतं, त्यानंतर हा टनल सुरू करण्यात आला आणि विशेष म्हणजे ही दरड जी आहे, हा धबधबा कशा प्रकारे बंद करण्यात यावा किंवा हा जो वाहणारा धबधबा आहे वरून डोंगरावरून खाली येणारा धबधबा तो कशा प्रकारे बंद करण्यात यावा किंवा काय युक्ती केली जाते याच्यावरती जे आहे ते MSRDC कडून अधिकृत जी आहे ती माहिती घेतली जात आहे. कशा प्रकारे बंद करण्यात येऊ शकतो या संदर्भात अधिक माहिती जी आहे ते MSRDC घेत आहे. धन्यवाद श्रीकृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मागील 4 दिवसांपासून वसई विरारमध्ये देखील पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. संपूर्ण वसई विरारला पाण्याने अक्षरशः वेढा घातलेला आहे. साचलेल्या पाण्यामुळे 24 तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. 20 मीटरमध्ये पाणी शिरल्यामुळे MSEBला वीज पुरवठा खंडित ठेवावा लागलेला आहे. तर पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो नालासोपाऱ्यातले हे दृश्य आहेत. नालासोपाऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. वसई विरारला गेल्या 3 ते 4 दिवसापासून झोडपून काढलेलं आहे आणि संपूर्ण जो वसई विरार आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे. सर्व रेल्वे स्थानकांना सुद्धा पाण्याने वेढलेलं आहे. मी आता नालासोपाऱ्याच्या आसोळे लिंक रोड वरती आलेलो. आपण पाहू शकता हा जो रोड आहे संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. एखाद्या नदीकडे आपण उभे आहोत का असा भास आपल्याला होईल. ह्या बाजूला जर पाहिलं आपण ही ऊसाची गाडी आहे. हा ऊसाची गाडी सुद्धा ही पूर्ण बुडालेली दिसते आपल्याला आणि ही बाजूची टपरी असेल, ही रिक्षा आहे, ही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. अनेक झाडं सुद्धा उन्मळून पडलेले आहेत. काही लोक आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आज प्रॉपर 1 इयर झाला आहे. गेल्या वर्षी पण मी इंटरव्ह्यू दिले तेव्हा पण पाणी भरलेलं आहे आणि आता प्रॉपर 1 वर्षानंतर परत पाणी भरलं आहे. म्हणजे काहीच डेव्हलपमेंट केली नाहीये. तर प्लीज ऍटलीस्ट पाण्याचं तरी म्हणजे पाणी ड्रेनेज सिस्टम तरी तुम्ही क्लीन करा असं. आणि इलेक्ट्रिसिटी पण नाहीये. 2 दिवस तर होती म्हणजे काय बोलतात. काय सांगाल, ही जी परिस्थिती आहे गेल्या वर्षी तीच आहे. सरकार बदलली, आमदार बदलले, पण परिस्थिती बदलली. परिस्थिती अच्छे दिन आलेच नाहीयेत अजून. तसंच चालू आहे. म्हणजे सामान्य माणूस पहिला पण स्ट्रगल करत होता, आता पण स्ट्रगलच सामान्य करतोय. माणसाचं जे स्ट्रगल आहे ते आजही कमी झालेलं नाही. तुम्ही काय सांगाल सर? आता मॅडमनी सांगितलं कारण ते नाले सफाई बी होत नाही. आता सध्या इथे 2-3-4 महिन्याआधी नाल्याचं काम चालू झालेलं, पण हे पाणी परत कसं जमा झालं. लोक तर एवढी खुश होती कारण इथे पाणी जमा होणार नाही. एवढं मोठं मध्ये ड्रेनेज बांधलं, त्या टायमाला लोकांना त्रास झालाच आणि अजून पण होते. हे तर तुम्ही बघू शकता, दाखवू पण शकता. दुबई मेडिकल कॉलेजच्या इथे एवढं मोठं झाड पडलेलं आहे, तरी ते नाल्याच्या इकडनं गटरातून माणूस कोण आला तर कसा येणार पुढे, ते पण प्रश्न बघायला येतच नाही कोण. काय वाटतं आजची ही जी परिस्थिती आहे ह्याला कोणाला जबाबदार मानता आपण? आता कोणाला, सरकारला सांगायचं का महानगरपालिकेला सांगायचं? जबाबदार आम्ही कोण ठरवणार? पण त्यांनी येऊन बघायची तरी, पाणी तरी करायची, काय हाल आहे काय नाही. कोण एका व्यक्ती पण बाहेर नाही आलेला अजून पाऊस थांबलाय तोपर्यंत. तुम्ही काल कुठे होते आणि कसे आले? काल मी सकाळी पण इमर्जन्सी होती, मी टाटा पॉवरला कामाला आहे, मी ड्युटीवरती गेलेलो. वसईवरनं मी चालत आलो, तिकडचा मधला नाला बघितला पूर्ण लेवल झाला आणि